सरकार लोकांना सोनं देणार आहे म्हणे. चला तर मग पाहून घेऊयात हे सोनं तुम्हाला भेटतं का आणि यामध्ये आरबीआयचा काय रोल असणार आहे. नुकतीच पार पडलेल्या तामिळनाडू स्टेटमधील इलेक्शन कॅम्पेन दरम्यान एका पॉलिटिकल पार्टीनं काही घोषणा केल्या. गरीब कुटुंबातील नवजात बाळाला एक सोन्याची अंगठी आणि गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी 8 ग्राम सोने आणि एक सिल्क साडी या होत्या घोषणा. आता आकडेवारी पाहूया. एका अहवालानुसार 2025 मध्ये तामिळनाडू स्टेटमध्ये 7 ते 8 लाख बाळांनी जन्म घेतला. या आकडेवारीनुसार या स्कीम मध्ये 60% कुटुंब जरी कव्हर झाले तरी अंदाजित 4,70,000 बाळांना सोन्याची रिंग द्यावी लागेल. एका रिंगचा खर्च 5,000 रुपये जरी पकडला तरी प्रत्येक वर्षी 235 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर एका अहवालानुसार तामिळनाडू स्टेटमध्ये प्रत्येक वर्षी 4 ते 5 लाख मुलींची लग्न होतात. गरीब कुटुंबातील 60% लोक जरी यामध्ये कव्हर झाली तरी अंदाजित 2,70,000 मुलींना 8 ग्राम सोने आणि सिल्क साडी द्यावी लागेल. याचा खर्च प्रत्येक वर्षी अंदाजित 3,000 कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. आता आरबीआयचा रोल काय. गव्हर्नमेंटला हे सर्व सोनं मार्केटमधून खरेदी करावं लागेल. त्यामुळे मार्केटमध्ये सोन्याची डिमांड वाढेल आणि भारत देश बहुतांश गोल्ड हे दुसऱ्या देशातून आयात करतं. त्यामुळे भारताचा डॉलरवरचा खर्च वाढेल. त्याच्यामुळे रुपीज वीक होईल, इंटरेस्ट रेट वाढतील, इन्फ्लेशन वाढेल, मार्केट लिक्विडिटीवरती याचा परिणाम होईल आणि भारतामध्ये या सर्व गोष्टी मॅनेज करण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. त्यामुळे पॉलिटिकल पार्टीने जरी या घोषणा केल्या असतील तरी त्यांना ही स्कीम इम्प्लिमेंट करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यासोबत राहूनच काम करावं लागेल. अशा सोप्या टिप्ससाठी मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.